हॅलो, मनीषा रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण होळीनिमित्त पुरणपोळी बनवणार आहे. त्यासाठी आपण पुरणपोळीसाठी काय टिप्स देणार आहे आणि पुरणपोळी खूप छान मऊ राहण्यासाठी 2 दिवससुद्धा व्हिडिओमध्ये टिप्स दिलेल्या आहे, त्या तुम्ही फॉलो करा. तर त्यासाठी आपण 1 कपभर ह्या मेजरमेंटने चण्याची डाळ घेतलेली आहे आणि ती आता आपण भिजत टाकणार आहोत. आपण डाळ ही 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ती जवळजवळ 3 तास आपण भिजत टाकलेली आहे. आता आपण ती कुकरला लावून घेणार आहोत. आता आपण कुकरमध्ये डाळ ठेवलेली आहे, त्यात पाणी घातलेलं. आपल्याला कटाची आमटी पण करायची आहे, त्यामुळे आपण पाणी थोडं जास्त घातलेलं आहे. आता या ठिकाणी आपण डाळ मऊ आणि छान शिजल्यासाठी आपण 1 चमचा तूप घालणार आहे, साजूक तूप, आणि थोडीशी चिमूटभर हळद घालणार आहे. आता हे आपण हलवून घेणार आहोत छानपैकी. तुम्ही ही रेसिपी स्किप न करता नक्की बघा, त्यामुळे तुम्हाला कळेल की आपल्या पुरणपोळ्या कशा मऊसूत राहतात आणि 2-3 दिवस जरी त्या राहिल्या तरी अगदी खूप छान मऊसूत राहतात. दिलेल्या व्हिडिओमध्ये दिलेल्या टिप्स तुम्ही फॉलो करा. आपण आता गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 2 वेळा चाळून घेतलं आहे, त्यातला कोंडा काढून घेतलेला आहे आपण. आणि आता यामध्ये 1 अर्धी वाटी मैदा मिक्स करणार आहोत. गहू घेताना शक्यतो चांगल्या प्रतीचे घ्यायची डाळ पण, त्यामुळे आपला पुरणपोळी खूप छान लागते आणि चविष्ट होते आणि मऊ राहते. आता आपण यात मीठ घालणार आहोत. ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि या ठिकाणी आपण साजूक तूप टाकणार आहोत. म्हणजे 1 चमचा, मी 2 पळी घेतले आहे, म्हणजे 1 मोठा चमचाभर आपण साजूक तूप टाकलं आहे. हे आपण पिठाला असं व्यवस्थित चोळून घेणार आहोत. ह्या टिप्स तुम्ही फॉलो करा, म्हणजे तुमची पुरणपोळी खूप छान आणि मऊसूत राहणार आहे. असं पूर्ण मीठ आणि तूप चांगलं पिठाला चोळून घेऊया. हे बघा, अशी आपलं हे मूठ होते आहे. तर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण ह्या पाण्यामध्ये 1 पाव चमचा हळद घातलेली आहे, ती खाली बसू द्यायची. आणि आपण हे पाणी पीठ भिजवताना घेणार आहोत आणि असं छानपणे भिजवून घ्यायचे आपल्याला पुरणपोळीसाठी. हे बघा, आपण पीठ भिजवून घेतलेलं आहे, त्याला आपण थोडंसं वरतून तेल लावायचं आहे. आणि हा गोळा पिठाचा एका पाण्यात बुडेल अशा पाणी टाकून घ्यायचं आणि पाणी बुडेल एवढं, पीठ बुडेल एवढं पाणी घालायचं आहे आपल्याला. आणि तो 15 ते 20 मिनटं झाकून ठेवायचा आहे. आपण हळदीचं पाणी घेतलेलं आहे, पण हळद तळाशी बसते, एवढी आपल्याला हळद नको आहे, कारण खूप पिवळी धम्म पोळी होईल. हे बघा, तळाशी बसलेली हळद घ्यायची नाही, वरचं जे पिवळं पाणी असतं ते आपण घेतलेलं आहे. बघा, आपली पुरणाची डाळ बघा अशी मऊ अगदी लोण्यासारखी शिजलेली आहे. ती आपण गरम असतानाच मॅश करून घ्यायची आहे. छान मॅश होते बघा ती, अगदी चमच्याने अगदी ती छान मॅश होते. या प्रकारे आपण सगळी डाळ मॅश करून घेणार आहोत.
तुम्हाला पुन्हा गाळायची पण चाळणीवर गरज लागणार नाही, अशी मऊसूत डाळ झाल्यावर. आता यामध्ये आपण 1 कप डाळ घेतली तर 1 कप गूळ घेणार आहे. तर किसून घेतलेला आहे आपण, म्हणजे लवकर तो मॅश होत जाईल डाळीमध्ये. आणि हा असा छान वितळून जाईल. आता गूळ पण किसल्यामुळे तो पटकन वितळला जातो. आता थोडं पातळ झालं आहे आपलं पुरण गूळ वितळल्यामुळे. आता आपण ते मंद गॅसवर आटवून घेऊया. गुळामध्ये थोडंसं मीठ टाकतो आपण, चवीला थोडंसं मीठ घालणार आहोत. आणि आता हे पुरण आटवून घेऊ. आपलं पुरण आता तयार आहे बघा. आपली पळी अशी छान उभी राहते आहे. आपलं पुरण तयार आहे. यामध्ये आपण जायफळाची पावडर घालूया आणि गॅस बंद करून देऊ आणि पुरण गार करायला ठेवूया. हे बघा, मिक्सर शिवाय सुद्धा आपलं पुरण किती सुंदर मऊसूत झालेलं आहे. जायफळाची पावडर छान मिक्स करून घेणार आहोत आणि पुरण आता गार करूया. आपण आता तेल लावून 5 मिनिटं कणिक चांगली तिंबून घेणार आहोत. कणिक छान तिंबली की पोळी मऊसूत येते. हे बघा किती छान मऊसूत झाली आहे. तेल लावून आपण आता ती 5 मिनिटं ठेवूया आणि पुरणपोळ्या करायला लागूया. 5 मिनिटं चांगली तिंबून घ्यायची आपण पण. आता आपण पुरणपोळी लाटायला घेऊया. असा गोळा घेतलेला आहे, तो असा आपल्याला गोल करायचा आहे हाताने पाटीसारखा. आणि त्याच्यात आपण पुरण करणार आहोत. हा गोळा असा खाली दाबायचा आणि हे कणकेचं हे आवरण वरती करायचं. हा पुरणाचा गोळा असा ह्या बोटाने असं दाबायचा आणि हे आवरण असं अलगद वरती आणायचं. थोडंसं पीठ घ्यायचं आणि हे असं प्रेस करायचं. या ठिकाणी आपण थोडं पीठ घ्यायचं आणि हाताने थोडंसं पुरण पसरून घ्यायचं आपल्याला दोन्ही बाजूनी, म्हणजे पुरण सगळं शेवटपर्यंत पोळीमध्ये पसरेल. असं हाताने थोडी पुरण थापून घ्यायचं आहे.
पोळी लाटून घेऊया. जास्त पीठ पण नाही लावायचे आपल्याला, त्यामुळे पोळी वातड पण होते. सगळीकडे पुरण असं पसरलेलं आहे आपल्याला दिसतंय. काठ आपण लाटून घेऊया. आता आपली पुरणपोळी शेकायला लागेल. हे बघा, आपली पुरणपोळी टाकलेली आपण अशी दोन्ही बाजूनी बघून घ्यायची आहे झाली आहे का एका साईडने, आणि मग ती उलटी करायची आहे. पातळ छान आपली पुरणपोळी बघा दोन्ही बाजूनी छान शेकू द्यायची आहे. आपण साजूक तूप टाळून घेणार आहोत आणि परत पट्टी करणार आहोत. आता या ठिकाणी आपण पोळी काढून घेऊया आणि ती म्हणजे त्याची वाफ निघून जाईल. छान पोळी आपली झालेली आहे. आपण इथे बघा गोळा केवढा घेतला आहे आणि पुरणाचा हे गोळा केवढा घेतोय. पिठाचा गोळा बघा आपण छोटासा घेतला आहे आणि पुरण एवढं मोठं घेतलेलं आहे. तर चारी बाजूला आपला पुरण छान खूप पुरण भरलेली अशी छान पोळी आपली तयार आहे. बघा ही पुरण असं खाली दाबायचं आणि कणिक अलगद वरती अशी करायची. सगळीकडे पुरण असं पसरून घ्यायचं आहे आणि असं हाताने आपण पुरण हे करायचं, पसरून घ्यायचं म्हणजे अगदी शेवटपर्यंत पुरण सगळ्या पोळीमध्ये छान पसरतं. आपण छान अशी बारीक पुरणपोळी लाटून घेऊया. आता आपण आपण या साईडने असं बघून घ्यायचं आहे, म्हणजे थोडेसे डाग लागले की आपण पोळी दोन्ही बाजूने शेकून घ्यायची. आपली पुरणपोळी छान अशी फुगते आहे. आता आपण ती परत टर्न करूया आणि आता साजूक तूप लावून घेऊया. पिवळी धम्मक छान आपली पुरणपोळी दिसते बघा. धम्मक उगलेली आपली पुरणपोळी. दोन्ही बाजूने आपण तूप लावून घेऊया.
आता आपण पुरण काढून घेऊया. हे बघा आपली किती छान खरपूस पोळी तयार आहे. या प्रकारे आपण सगळ्या पोळ्या करून घेऊया. आपल्या पुरणपोळ्या तयार आहे. तुम्ही या प्रकारे पुरणपोळी नक्की करून बघा आणि ज्या टिप्स दिल्या त्या फॉलो करा. आपली पुरणपोळी बघा खूप छान अशी मऊसूत झालेली आहे. हे बघा आणि अशी ही 2 दिवस अशी छान राहते पुरणपोळी. तुम्ही या रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.